ब्रेन दॅट चेंज इटसेल्फ नावाच्या पुस्तकामध्ये अमेरिकन न्यूरोसायंटिस्ट डॉक्टर पॉल बाक-ए-रिटा यांच्या वडिलांच्या संदर्भामध्ये घडलेला प्रसंग वर्णन केलेला आहे। त्यांचे वडील टीचिंग प्रोफेशन मध्ये होते आणि एकदा असा त्यांना स्ट्रोक बसला ज्यामुळे ते कम्प्लिटली पॅरालाइज झाले। आता या पुढचं सगळं त्यांचं आयुष्य असंच जाणार आहे हे डॉक्टरांनी सांगितलं। पण डॉक्टर पॉल यांचा मोठा भाऊ जो होता डॉक्टर जॉर्ज ते स्वतः सायकियाट्रिस्ट होते आणि त्यांचा मात्र विश्वास नव्हता की आपल्या वडिलांना पुढचं सगळं आयुष्य असंच पॅरालाइज अवस्थेमध्ये काढावं लागेल म्हणून। वडिलांची देखभाल हा डॉक्टर जॉर्जच करायचा। त्यांची देखभाल करत असताना तो त्यांना अशा पद्धतीनं गप्पा मारत राहायचा, त्यांना असं काही सांगत राहायचा जेणेकरून त्यांची उमेद वाढेल जगण्याची आणि आपण बरे होऊ यावर त्यांचा विश्वासही बसेल। आणि काही काळानंतर खरोखरच त्यांचे वडील बरे झाले सुद्धा। फक्त बरे झाले असं नाही तर त्यांनी आपलं टीचिंग प्रोफेशन पुन्हा सुरू केलं। त्यानंतर बराच काळ ते जगले आणि बरीच पुस्तकं सुद्धा त्यांनी लिहिली ज्यांच्यासाठी सांगण्यात आलं होतं की ते आता कायम असेच राहणार आहेत म्हणून। आता खरा मुद्दा तर याच्या नंतर आहे बरं का। जेव्हा त्यांचं निधन झालं तेव्हा डॉक्टर मेरी जेन यांनी ऑटोप्सी केली। ऑटोप्सी म्हणजे आपल्या रुटीन भाषेमध्ये त्याला आपण पोस्टमार्टम म्हणतो। आणि पोस्टमार्टम केल्यानंतर डॉक्टर मेरी जेन यांना जे काही फाइंड झालं ना ते अगदीच वेगळं होतं। डॉक्टर मेरी जेन यांना असं दिसलं की त्यांच्या शरीरामध्ये कुठलाही बदल झालेला नव्हता। शरीरात जे प्रॉब्लेम आले होते ना ज्यामुळे ते पॅरालाइज झालेले होते ते सगळं जसंच्या तसं होतं, त्यात कोणतीही सुधारणा झालेली नव्हती। इतकंच कशाला, शरीराचे अवयव नियंत्रित करणारा मेंदूचा जो भाग आहे तोही 97% इतका डॅमेज्ड होता। याचाच अर्थ काय, फक्त मेंदूचा चांगला असणारा 3% भाग आणि जबरदस्त विल पॉवर याच्या जोरावर डॉक्टर पॉल यांचे वडील पुढचं लाईफ अगदी छान पद्धतीनं जगू शकले। विल पॉवर किती महत्वाची असते हे आणखी काही वेगळ्यांना सांगायला हवं का? थँक्यू।